अर्थात पुन्हा एकदा एक प्रकल्प राज्यातून गुजरातला नेण्यात आलेला आहे। त्यामुळे याच मुद्द्यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर आणि नारायण राणेंवर हल्लाबोल केलेला आहे। काय नेमकं ते म्हणालेले आहेत आपण ऐकूया। राज्यातून 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटे आकडे देतात। दहशतीखाली उद्योगपतींना गुजरातला घेऊन चाललेत। मुंबई महाराष्ट्राची वाट लावण्याचं धोरण सरकार साकारतंय। सिंधुदुर्गातून प्रकल्प गुजरातला गेलाय, त्यावर नारायण राणे आणि शिंदेंनी बोलावं। राणे शिवसैनिक असल्याचं सांगतायत, मग त्यांनी आपला बाणा दाखवावा असं आव्हान राऊतांनी दिलंय। दहशतीने उद्योगपतींना घेऊन चाललेले आहेत मुंबईतून, आणि हे सरकार बरं का, हिंदुत्ववादी सरकार, मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही। महाराष्ट्राची वाट लावण्याची, मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे, याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे। मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्या। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वाढवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं वाढवा आणि द्वारका करा, त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही। पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय? नारायण राणे यांची तेवढी ताकद नाही आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी किंवा हे जे उद्योग चालले त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलले। त्याने बोलावं ना। ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना, ते नेहमी म्हणतात ना, मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये होतो, ते 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते। मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार नाही। बोला, अहिम्मत या मुख्यमंत्र्यांनी बोलावं। ते शिवसेनेचं नाव सांगतात ना, त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलंय ना, मग त्यांनी सांगावं ना।